नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण नवरात्र उत्सवाची धार्मिक माहिती समजून घेणार आहोत. प्रतिवर्षी अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवसांच्या नवरात्राला प्रारंभ होत असतो. यालाच शारदीय नवरात्र किंवा घटस्थापना असे सुद्धा म्हणतात. हा उत्सव शरद ऋतूमध्ये प्रारंभ होत असल्याने याला शारदीय नवरात्र असे म्हणत असतात. हा आदिशक्तीचा जागर असतो. आपल्या कुलदेवतेच्या महाआराधनेचा हा उत्सव असतो. आपल्या कुलदेवतेची आराधना करून तिच्याकडून वंशवृद्धीसाठी आणि सुख समृद्धीची कामना या कालखंडात केली जाते. प्रत्येक घरावरची कुलदेवता ही वेगवेगळी असते. प्रत्येक घरात त्या घरातील कुळाचाराप्रमाणे हे शारदीय नवरात्र हे साजरे केले जात असते. नवरात्रामध्ये घटस्थापना म्हणजे घटाची स्थापना ही प्रामुख्याने असते. आपल्या घरामध्ये देवीचे जे टाक असतात ते आपण नित्य पूजत असतो. परंतु शारदीय नवरात्रामध्ये हे घट बसलेले असतात. त्यावेळेला देवीचे हे टाक विड्याच्या पानावर बसवले जातात आणि त्याबरोबरच त्या घटामध्ये पाणी भरून बाजूने विड्याची पाने लावून आणि त्यावर कलश स्थापनेसाठी नारळ ठेवला जातो आणि अशा कलशावर शुभचिन्हे म्हणजे स्वस्तिक रेखाटले जाते. त्यावर अक्षदा, कुंकू, हळद इत्यादी वाहिले जाते आणि त्याच्या भोवती काही ठिकाणी वेदिका स्थापन करण्याची सुद्धा परंपरा आहे. वेदिका म्हणजे घटाच्या बाजूने काळी माती टाकून त्यात सप्तधान्य पेरले जातात. यालाच वेदिका असे म्हणतात. तर 9 दिवस प्रत्येक घरामध्ये अखंड नंदादीप लावला जातो आणि नवरात्रीच्या या कालखंडामध्ये कुमारिका पूजनाचे सुद्धा महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. 9 दिवस काही जण उपवास धरतात तर काही जण नवरात्र बसता उठता हे उपवास धरत असतात. ज्या घराण्यात ज्या परंपरा आहेत त्याप्रमाणे त्या परंपरांचे पालन केले जाते. काही ठिकाणी 9 दिवसांसाठी माळ सुद्धा लावली जाते. म्हणजे घटाला पहिल्या दिवशी पहिली माळ, दुसऱ्या दिवशी दुसरी माळ असे 9 दिवस माळा लावल्या जातात. त्यात प्रामुख्याने झेंडूच्या फुलांच्या माळाचा समावेश असतो. परंतु काही ठिकाणी विड्याच्या पानांची माळ किंवा तिळाच्या फुलांच्या पानांची माळ देखील लावली जाते. शारदीय नवरात्र ही विशेष उपासना आहे. आपण संपूर्ण वर्षभर देवीची आराधना ही करतच असतो. परंतु शारदीय नवरात्रात विशेष आराधना करतात आणि ती फलद्रूप सुद्धा होत असते. कुलदेवी ही आपल्या मातेसमान असते. तर बाकीच्या ज्या देवी आहेत त्या आपल्या मावशीप्रमाणे असतात आणि म्हणून कुलदेवतेची उपासना ही अत्यंत महत्त्वाची असते. कुलदेवतेच्या उपासनेमुळे आपल्या घरातील संकटे दूर होतात, घरातील कलह थांबतात, त्याचबरोबर घरातील लोकांची भरभराट होत असते आणि म्हणूनच त्यासाठी आदिशक्तीचा जागर म्हणजेच घटस्थापना ही केली जात असते. प्रभू श्रीरामांनी सुद्धा रावणाशी केलेल्या युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून देवीची आराधना केल्याचे पुरावे हे पुराणामध्ये सापडत असतात. आता या नवरात्रीच्या कालामध्ये कोणती आराधना करावी हे सुद्धा आता सांगणार आहे. 9 दिवस काही जण उपवास करतात तर काही जण बसता उठता हे उपवास करत असतात. याखेरीज या कालखंडात बरेच जण सप्तशती ग्रंथाचे वाचन करत असतात. हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. याच्या श्रवणाने सुद्धा फलप्राप्ती होत असते आणि ह्याचे पुष्कळ पुण्य हे पुराणामध्ये सांगितलेले आहे. परंतु ही संस्कृतमध्ये असलेली दुर्गा सप्तशती ही अवघडही आहे आणि ती किलीत आहे. ज्यांना याचे पुरेसे ज्ञान नाही त्यांनी मराठीतील दुर्गा सप्तशती वाचली तरी सुद्धा चालू शकते. गीता प्रेस गोरखपूर यांचे छोटेसे देवी पाठाचे पुस्तक आहे. त्यामध्ये देवीच्या स्तोत्रांचे महत्त्व आणि देवीची स्तोत्रे सांगितलेली आहेत आणि त्याचे खाली अर्थही दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर नवरात्रामध्ये कुंकुमार्चन केल्याचे सुद्धा अनेक पटीने पुण्य प्राप्त होत असते. त्याचबरोबर ज्यांना दुर्गा सप्तशती वाचणे जमत नाही त्यांनी किमान कीलक, अर्गला आणि कवच ही स्तोत्रे तरी 9 दिवस नित्य वाचावी. आणि ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचे दररोज 1 माळ असे 9 दिवस पठण करावे. त्याचे सुद्धा पुण्य हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे वर्षभर देवीची कृपा
ही आपल्या घराण्यावर राहू शकते. त्याचबरोबर आदि शंकराचार्य रचित कनकधारा स्तोत्राचे पठण सुद्धा या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. नवरात्रीच्या कालामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरावी. त्याचबरोबर रात्री जागवण्याची सुद्धा परंपरा आपल्याकडे आहे. त्यासाठी गरबा खेळला जातो किंवा टिपरी नृत्य केले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुमारिका पूजन. कुमारिका पूजनाचे महत्त्व हे नवरात्राच्या कालामध्ये अनन्यसाधारण असे आहे. त्यातही कुमारिकेच्या वयानुसार त्याचे पूजन आणि त्याचे लाभ हे पुराणामध्ये सांगितलेले आहे. जी 2 वर्षाची कुमारी आहे तिला कुमारी असे म्हणतात, तर 3 वर्षाची जी कुमारी आहे तिला त्रिमूर्तिनी असे म्हणतात. 4 वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी असे म्हणतात, तर 5 वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी असे म्हणतात, तर 6 वर्षाच्या कुमारिकेला काली असे संबोधलेले आहे. 7 वर्षाच्या कुमारिकेला चंडिका म्हटलेले आहे. 8 वर्षाच्या कुमारिकेला शांभवी असे नाव आहे, तर 9 वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा असे नाव आहे आणि 10 वर्षाच्या कुमारिकेला सुभद्रा असे नाव आहे. त्याचबरोबर या कुमारिकांच्या पूजनाने कोणते लाभ होतात तेही आता सांगणार आहे. एक कुमारीचे पूजन जर तुम्ही केले तर त्यामुळे ऐश्वर्य प्राप्ती होते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. 2 कुमारिकांच्या पूजनाने भोग आणि मोक्ष हे दोन्हीही प्राप्त होतात. 3 कुमारिकांच्या पूजनाने धन, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ साध्य होतात. 4 कुमारिकांच्या पूजनाने राज्यपदाची प्राप्ती होते, तर 5 कुमारिकांच्या पूजनाने विद्या प्राप्ती होते. 6 कुमारिकांच्या पूजनाने षटकर्म सिद्धी म्हणजे 6 विद्यांची सिद्धी प्राप्त होते असे सांगितलेले आहे. तर 7 कुमारिकांच्या पूजनाने राज्यप्राप्ती होते असे सांगितलेले आहे. 8 कुमारिकांच्या पूजनाने संपत्ती मिळते आणि 9 कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीचे राज्य प्राप्त होते असे पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. याचा शब्दोशब्दी अर्थ न लावता त्याप्रमाणे फलप्राप्ती होत असते, परंतु कलियुगाप्रमाणे प्रत्येकाच्या कर्मानुसार आणि तुमच्या श्रद्धेनुसार याचे फल मिळत असते. आता नवरात्रीच्या या कालखंडामध्ये काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा सांगणार आहे. 9 दिवसामध्ये सात्विक अन्न हे भोजन करावे. त्याचबरोबर आपले चित्त हे स्थिर ठेवावे. सुपाच्य आहार घ्यावा, कारण हा ऋतू शरद ऋतू आहे. या कालखंडामध्ये पित्ताचे अधिक्य असते, त्यामुळे आपली पचनसंस्था ही मंदावलेली असते आणि म्हणूनच या कालखंडामध्ये सुपाच्य आहार घेऊन आपले मन आणि शरीर दोनही सुदृढ ठेवणे हा त्या पाठीमागचा मोठा वैज्ञानिक असा हेतू आहे. 9 दिवसाच्या या कालामध्ये अभक्ष्य भक्षण म्हणजे मांसाहार करू नये. त्याचबरोबर अपेयपान म्हणजे व्यसन करू नये. त्याचबरोबर जे नवरात्रीचे उपवास किंवा आराधना करतात त्यांनी तरी किमान 9 दिवस केस कापू नये. पुरुषांनी या कालखंडामध्ये दाढी करू नये. त्याचबरोबर 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन हे सुद्धा महत्त्वपूर्ण मानलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या 9 दिवसांच्या कालखंडामध्ये जे नवरात्रीचे व्रतकृत आहेत त्यांनी परान्न भक्षण करू नये. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केल्यास नवरात्रीचे संपूर्ण फल हे आपल्याला मिळू शकते. अशा रीतीने आज आपण नवरात्राविषयीची धार्मिक माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या धार्मिक आणि ज्योतिषीय नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास ही मदत मिळत असते. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.